आज आपण एका नव्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत आणि त्या प्रकरणाचे नाव आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास पाहत असताना सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947ला आणि 1951 पासून आपण भारताच्या नियोजनाला सुरुवात केली. 1951 पासून ते अगदी 1991 पर्यंत भारताच्या आर्थिक विकासामध्ये फारसा बदल या ठिकाणी आपल्याला करता आला नाही आणि त्यामुळे 1991 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही एका संकटामधून जात होती. कारण 1991 पूर्वी विदेशी चलनाचा साठा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी झालेला होता. अगदी 2 आठवडे आयात करणे शक्य होईल इतकाच परकीय चलनाचा साठा त्या काळामध्ये शिल्लक होता. आणि ऑगस्ट 1991 मध्ये भारताच्या चलनवाढीचा जो दर होता तो 16.7% पर्यंत पोहोचलेला होता. म्हणजे चलनवाढीचा दर सुद्धा वाढलेला होता. आणि विशेषतः या 1991 पूर्वी संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारच्या खर्चामध्ये महसुलापेक्षा खर्च हा जास्त झालेला होता. त्यामुळे समाजवादी समाजावर होणारे सकारात्मक परिणाम हे कमी होत गेले. अगदी 1985 पासून या नव्या आर्थिक धोरणाविषयी बदल करण्याची सुरुवात झालेली होती. आपल्याला आठवत असेल की त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली होती. जागतिकीकरणाचा नारा सुद्धा हा त्यांनीच दिलेला होता. आणि 1991 मध्ये देशामध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्या आणि या सार्वजनिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. त्यांनी आणि अर्थमंत्री की त्यावेळचे अर्थमंत्री ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, त्यावेळच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केले आणि त्यांनी आणि पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी 1991च्या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा केली. हे जे नवीन आर्थिक धोरण आहे, या नवीन आर्थिक धोरणामध्ये विशेषतः देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आपली कोलमडलेली होती. नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण, क्लिष्ट शासकीय प्रक्रियापासून मुक्त झाली पाहिजे आणि नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन हे नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे असले पाहिजेत. आणि म्हणून मग नव्या आर्थिक धोरणाची घोषणा 1991 मध्ये केली. आता आपण या 1991च्या आर्थिक धोरणाचे जी मुख्य उद्दिष्टे आहेत, या मुख्य उद्दिष्टाचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि विशेषतः 1991 पूर्वी भारतामध्ये एक प्रकारचे लायसन राज सिस्टीम सुरू होती. म्हणजे कोणताही व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल त्याला परवानगी लागत होती आणि या परवानगीच्या भ्रष्टाचारामध्ये नवीन उद्योजकांना व्यवसाय काढणे शक्य नव्हते. आणि म्हणून आता आपल्याला या ठिकाणी
जेव्हा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नव्या आर्थिक धोरणाची घोषणा करीत असताना काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आणि त्या प्रत्येक उद्दिष्टाचा विचार आपल्याला या आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने करणे अतिशय क्रमप्राप्त आहे. कारण या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवूनच भारतामध्ये काही बदल करण्याचे, अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याचे धोरण या सरकारने स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आता आपण प्रत्येक उद्दिष्टाचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. कारण असं आहे की भारताच्या विकासामध्ये, आर्थिक विकासामध्ये एकांगी स्वरूप आलेलं होतं आणि विशेषतः जागतिकीकरणाच्या या संकल्पनेमध्ये भारत आणि इतर देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या ठिकाणी मुक्त व्यवस्थेचा स्वीकार हा केला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढवणे, भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणामध्ये सहभागी करून घेणे हे मुख्य उद्दिष्ट या 1991च्या नवीन आर्थिक धोरणाचे होते. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे की चलनवाढीचा दर कमी करणे. अगदी 1991 मध्ये भारताच्या चलनवाढीचा दर हा 16.7% पोहोचलेला होता. जितकी चलनवाढ जास्त तितक्या लोकांच्या खर्चामध्ये वाढ होत असते आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये जर खर्च वाढत असेल तर कर्ज बाजारीपणाचं धोरण या ठिकाणी वाढीस लागू शकते आणि ते होता कामा नये. प्रत्येक उपभोक्त्याला वस्तू ही स्वस्त वाटली पाहिजे अशा पद्धतीने चलनवाढीचा दर कमी करणे हे उद्दिष्ट या नव्या आर्थिक धोरणामध्ये विचारात घेतले. तिसरे उद्दिष्ट आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारताचा 1991 पूर्वीचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होता, या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयातीचे प्रमाण जास्त होते, निर्यात कमी होती. परिणाम असा होत होता की समतोल व्यवहार तोल होणे अपेक्षित होते. परंतु आयातीच्या प्रमाण वाढल्यामुळे आणि निर्यात कमी होत असल्यामुळे व्यवहार तोल हा असमतोलित झालेला होता. या नव्या आर्थिक धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्यात वाढवणे आणि भारतीय बाजारपेठ ही या ठिकाणी खुली करून भारतीय उद्योगांना आणि भारतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना समान संधी देण्याचा दृष्टिकोन या नव्या आर्थिक धोरणामध्ये अपेक्षित होता. त्यानंतर उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे. खऱ्या अर्थाने याची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला होती. कारण ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं खच्चीकरण केलेलं होतं. 1951 पासून ते 1991 पर्यंत भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे वर्चस्व वाढलेलं होतं. परंतु सार्वजनिक क्षेत्राचे जे दोष होते ते दोष मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आणि म्हणून या ठिकाणी खाजगीकरण आणि सार्वजनिक क्षेत्र यांचा एकत्रित विचार करून उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे याची आवश्यकता होती आणि त्या दृष्टिकोनातून नव्या आर्थिक धोरणामध्ये या उद्दिष्टाचा समावेश केला. नंतर विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे. एका बाजूला आम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारण्याचं उद्दिष्ट ठेवतोय आणि दुसऱ्या बाजूला 1991च्या दरम्यान भारतातील अर्थव्यवस्थेमधील विदेशी चलनाचा साठा हा पूर्णपणे संपलेला होता. परिणाम त्याचा असा होतो की व्यापारामध्ये जेव्हा दुसऱ्या देशाशी जेव्हा आम्ही व्यापार करतो तेव्हा एका देशाचं चलन दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये आपल्याला परिवर्तित करता आलं पाहिजे.
आणि याच्यासाठी आपल्याकडे विदेशी चलनाचा साठा हा पुरेसा असणे अत्यावश्यक असते. आणि त्यामुळे नव्या आर्थिक धोरणामध्ये जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये, खाजगीकरणाच्या स्थितीमध्ये आणि उदारीकरणाच्या धोरणामध्ये विदेशी चलनाची आवश्यकता होती. नंतरचं उद्दिष्ट सर्वात महत्वाचं आहे की मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार. जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्येच व्यापाराचे स्वरूप कोणत्याही बंधनाशिवाय असले पाहिजे, तरच व्यापार हा वाढू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी भारताच्या नव्या आर्थिक धोरणाचे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे की आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मुक्त स्वरूप देणे हे गरजेचे होते. त्यामुळे अनेक उद्योग संस्था, अनेक गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक झाले आणि भारतातील काही गुंतवणूकदार दुसऱ्या देशामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतात, असा व्यापार निर्माण करण्याचे उद्दिष्ट या नव्या आर्थिक धोरणामध्ये आहे. आणि वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे. विशेषतः अंदाजपत्रकाचा जर आपण विचार केला तर अंदाजपत्रकामध्ये महसूल आणि खर्च यामध्ये एका बाजूला आपण महसूल वाढवला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला खर्च कमी केला पाहिजे. आणि जेव्हा खर्च कमी होईल आणि महसूल वाढेल तेव्हा वित्तीय तूट आपल्याला कमी करता येते. आणि या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवून खाजगीकरणाचा विस्तार करून आणि उदारीकरणाच्या माध्यमामधून वित्तीय तूट आपल्याला कमी करता येऊ शकेल, तरच आर्थिक स्थैर्य हे प्राप्त करता येते. या उद्देशाने नव्या आर्थिक धोरणाचं या ठिकाणी घोषणा करण्यात आली. आणि आतापर्यंतच्या भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही काही प्रमाण सार्वजनिक क्षेत्राचे आणि काही प्रमाण हे खाजगी क्षेत्राचे मान्य केलेले होते. परंतु मिश्र अर्थव्यवस्था जेव्हा आम्ही घोषित केली आणि तेव्हा लोकांचा गैरसमज असा झाला आणि पूर्णपणे खाजगी क्षेत्रावरचे अवलंबन वाढलेले होते. खाजगी क्षेत्र हे पूर्णपणे निष्क्रिय ठरलेले होते. सार्वजनिक क्षेत्रावरच या ठिकाणी अधिक भर दिलेला होता. आणि त्यामुळे खाजगी क्षेत्राचा सहभाग जर वाढला तर लोकांच्या राहणीमानाची पातळी वाढते, लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आणि म्हणून नव्या आर्थिक धोरणाच्या या उद्दिष्टामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग हा वाढवण्याचे ठरवलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण 1991च्या आर्थिक धोरणाची ही मुख्य उद्दिष्टे विचारात घेतलेली आहेत. आणि आपल्याला हे मान्य करावं लागेल की भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे आवश्यक होते. चलनवाढीचा दर कमी करणे गरजेचे होते. आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे अतिशय आवश्यक आहे. विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये वाढ करणे गरजेचे होते. व्यापाराचे धोरण मुक्तपणे ठेवणे हे आवश्यक होते. वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे हे उद्दिष्ट सुद्धा समर्पक असे आपल्याला वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाजगीकरणामध्ये वाढ ही झाली पाहिजे, तरच या ठिकाणी आर्थिक विकासाचा दर आणि वेग हा वाढू शकतो. आणि त्यामुळे आपण 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे बघितल्यानंतर आता आपल्याला 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा या ठिकाणी विचार आपल्याला करता येतो. आणि या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने विचार करत असताना ही चित्राकृती नव्या आर्थिक धोरणाची फार महत्त्वाची आहे. इथे बघा, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी या ठिकाणी आपण दाखवतोय की या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये 3 फार महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. L लिबरलायझेशन, P प्रायव्हेटायझेशन, आणखी G ग्लोबलायझेशन.
लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, शिथिलीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण याचा विचार या ठिकाणी आपल्याला या चित्राकृतीच्या माध्यमातून आपल्याला करता येते. हेच विश्लेषण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण केलेलं आहे की भारताच्या नवीन आर्थिक धोरणामध्ये प्रायव्हेटायझेशन हे फार महत्वाचा घटक या ठिकाणी समाविष्ट केला. या प्रायव्हेटायझेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल हवाई वाहतूक जी आहे, या हवाई वाहतुकीचं खाजगीकरण करत असताना आपल्याला त्याचा विकासाचा काय विचार आहे तो विचार या ठिकाणी दाखवता येतो. त्यानंतर ग्लोबलायझेशन मध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या दाखवलेल्या आहेत. नेस्ले कंपनी आहे, मास्टर कार्ड आहे, कॉम्प्युटरमधील इंटेल कंपनी आहे, नाईक, त्यानंतर पुमा, अशा या अनेक या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे ग्लोबलायझेशनला वेग आला, जागतिकीकरणाला वेग आला. आणखी एक चित्राकृती पुन्हा आहे बघा, की हीच आहे की LPG. LPG म्हणजे काय? एल म्हणजे लिबरलायझेशन वरच्या बाजूला दाखवलेलं आहे. पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन इकडे डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आपण ग्लोबलायझेशन. नव्या आर्थिक धोरणामध्ये हे 3 कॉम्पोनंट ज्याला आपण हे 3 अक्षर एल लिबरलायझेशन, पी प्रायव्हेटायझेशन आणि जी ग्लोबलायझेशन यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपली क्रांती झालेली आहे. आणि म्हणून आता आपण पाहतो की 1991 पासून या न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ इंडियाचा जो आलेख आहे तो आलेख मात्र या पद्धतीने असा चढत्या स्वरूपाचा आपल्याला झालेला मिळतो. आज भारत हा महासत्ता बनू शकतो हे आम्ही कशाच्या आधारे म्हणू शकतोय, तर नव्या आर्थिक धोरणाचं जे फलित आहे. नवे आर्थिक धोरण 1991 ला आपण जाहीर केले, परंतु प्रत्यक्ष त्याचं फलित आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि दिवसेंदिवस भारताच्या आर्थिक विकासाचा जो वेग आहे, जो आलेख आहे, तो आलेख या ठिकाणी चढत्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यक्त करता येतोय. तर अशा पद्धतीने आज आपण केवळ नव्या आर्थिक धोरणाच्या उद्दिष्टांचा विचार आपण केलेला आहे आणि पुढे आपल्याला आता नव्या आर्थिक धोरणाची कोणती वैशिष्ट्ये आहेत त्याचा विचार आपण करणार आहोत.